नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? सो आजपासून पुढे मे बी 7-8 दिवसचे ब्लॉग्स येतील नाही येतील माहिती नाही, पण 7-8 दिवस चालले आहे मी माझे फेवरेट ठिकाणी ते म्हणजे कोकणात. आणि आजचा ब्लॉग उलटा सुरू होतो आहे, रात्रीपासून सुरू होतं आहे, कारण की आम्ही रात्री निघणार आहोत. आम्ही सगळे फ्रेंड्स आहोत, आम्ही 15-16 जण आहोत, आम्ही फ्रेंड्स आहोत आणि आम्ही चाललो आहे बाय रोड. आणि माझे फ्रेंड्स अजून येत आहेत. मी आता इथे बसली आहे, मी रेडी झाली आहे, मस्त रेडी वगैरे झाली आहे, माझी बॅग पॅक पण आहे, सगळं काही आहे आणि मी बसली आहे. माझं जेवण वगैरे सगळं झालं आहे, भांडी वगैरे आवडली सगळं झालं आणि माझे फ्रेंड्स अजून येत आहेत. टाईम सांगितला होता 9चा, आता 10:30 होत आहेत. सो मला समजत नाही ना की कुठे आहेत, काय आहेत, काही समजत नाही. One eternity later. गाडी धुत आहेत चांगल्या प्रकारे. छोटू अच्छे से नीचे से झोप के सॉफ करो. सो मंडळी, आत्ता खरं आम्ही निघालो सकाळी 4 वाजता. तेव्हा जेव्हा आम्ही लोकांनी गाडी वगैरे घेतली त्याच्यानंतर आम्ही इथे निघालो. कळतं ते आमच्या एका मित्राकडे, कारण की आमचं असं ठरलं की सगळ्यांनी एकाकडे जमायचं आणि तिकडूनच निघायचं. सो आत्ता आम्ही आमच्या मित्राकडून आता खरं निघतो आहे जाण्यासाठी गावी. सगळ्यांच्या गाड्या वगैरे निघाल्यात, सगळ्यांनी म्हणजे फ्रेश वगैरे झाले सगळे. स्वतः आम्ही निघतो आहे खऱ्या गावासाठी. सो बघू कसा पोहोचतो आहे मी गुहागरला. आमच्या पाठी नाही बघितलं, कोमल नाही बघितलं. काय माझ्या उतरून बघ पूर्ण डिग्गी पॅकिंग नाही काय मागतो दाखवलं अरे मागे पण आहे. पडत चाललंय, पडत चाललंय, कशाला भरलं मग सोडत गेला. हॉटेल रूम तयार केला आता इथे, फुल पडदे वगैरे लावून. तुझा पडदा तर एक्झॅक्ट हॉटेल रूम सारखा वाटतोय, पडदा वाटतोय. कोण आहे मी? आणि तुझं होय रूम सारखं वाटतं. ए माझा चांगला वाटतं. आम्ही आता विरलोत आणि आता आम्ही परत निघतोय. आम्ही एक स्टॉप घेतला होता वीरवरून, आता डायरेक्ट गुहागर आम्ही थांबणार आहोत. आणि उन्हामुळे सगळीकडे आम्ही पडदे वगैरे लावलेत. आता लेट्स सी कधी पोचतोय आम्ही. मध्ये मध्ये आम्ही स्टॉप घेतोय, मध्ये मध्येच आम्ही झोपतोय. हे मी सनस्क्रीन लावली त्याच्यामुळे मला असा फेस चमकतोय थोडासा. नाही, आम्ही सनस्क्रीन लावली त्याच्यामुळे आमचा फेस तसा चमकतोय छान. तुमचा ग्लो नाही, आम्ही तुझ्यासोबत आहे म्हणून तुमचा ग्लो आहे. काय जोस ना या एक्झॅक्टली. सो बघू आता कधी पोचतोय. आम्ही पोचलोय गुहागरला. फायनली आम्ही पोचलोय. हा नवरदेव आहे. हॅलो, चड्डीत फिरतोय. आणि हा मंडप आहे पूर्ण. मंडळी, फायनली आम्ही फ्रेश झालो. आम्ही माझ्या मित्राच्या घरापासून आम्ही इकडे आलो, जिथे आमची राहायची सोय केली तिथे आलो आम्ही. आणि कोकणात आल्या पिंपल आल्या आम्हाला उन्हामुळे गरमीमुळे खूप पिंपल आले. आणि आता मी मेहंदी काढले कारमध्ये बसल्या आणि मी फ्रेश झाले. तर बाकी सगळे फ्रेश होत आहेत. आणि तुम्हाला मी घर दाखवते जिथे आम्ही राहणार आहोत. त्याचं झाड इथे, त्याच्यानंतर हे पूर्ण असे झाड आहेत आणि बॅकग्राऊंडला सॉन्ग चालू आहे. आणि इथे म्हणजे कपडे वाट टाकलेत खाली. पूर्ण घर आहे. इथे आमची गाडी आहे आणि इथे घर आहे. इथून वरती गेलं की मुलांची रूम आहे आणि ही आमची रूम आहे. सो हे असं खूप सुंदर घर दिलं. म्हणजे सगळीकडे बघाल तिथे ग्रीनरी आहे. ते अननस पण आहे. त्याच्यानंतर तिथं आंबा आहे वरती एक लटकलेला. त्याच्यानंतर इथे चिकू आहे. एवढी सुंदर घरं आहेत ना कोकणात. हे बघा, हे एक घर आहे. त्याच्यानंतर हे चिऱ्यांचं पूर्ण घर आहे सुंदर. आणि आम्ही आता परत चाललो आहे आमच्या रूमवर चेंज करण्यासाठी. जेवलो ना तर चाललो आहे. त्याकडे खूप मोठा प्रॉब्लेम झाला.
आमची एकच गाडी आली आहे, दुसरी गाडी झाली आहे खराब पूर्णपणे. सो आमच्या गाडीतले लोक होते ते गेले त्यांच्या गाडीतल्या लोकांना घेण्यासाठी. कॉज गाडी दुरुस्त होण्यासाठी लागणार 2 दिवस. सो खूप मोठा इश्यू झाला आणि आता आम्ही दोघीच आहोत जे इथे आहोत आणि बाकी सगळे लोक तिकडे अडकलेत आणि जेवढे होते तेवढे त्यांना घ्यायला गेलेत. सो लेट्स सी, मे बी त्यांना आज हळद आहे, मे बी त्यांना हळद भेटते ना भेटते काय माहिती. आम्ही दोघी जाऊ हळदीला, आता बघू काय होतं ते. सगळं छान छान चाललं होतं ना, त्यामुळे प्रॉब्लेम झाला. मस्त एन्जॉय केले असते सगळ्यांनी, हळद नाचलो असतो. बघू आता रात्रमध्ये तर नाचूच आम्ही. लेट्स सी. आमचे सगळे फ्रेंड्स आले जे अडकले होते खूप गाड्यांमध्ये, ते सगळे आले. यात ही तर माझ्यासोबत होती, ही सुद्धा अडकली होती बिचारी, ती आत्ताच आली आणि फ्रेश झाली. आणि आम्ही सगळी येल्लो घातलंय आणि ज्योत्स्ना खायचा कार्यक्रम करते आणि ही पण बिचारी खूप भूक लागते. ही पण बिचारी एवढी बिचारी हा पण अडकला होता. हा याने ब्लॅक घातलंय, त्यामुळे लवकरात लवकर हळदीला पोचायचा प्रयत्न. येस हाँ ये कर लो पहले. माझ्याकडे पण आहे. आम्ही फायनली आलोय हळदीला. नवरा नवरीची फायनल लावलं. गाईज आता आम्ही सगळे रेडी झालोत. हे सगळे पण बिचारे घामाने खूप थकलेत, खूप घाम आहे आलाय त्यांना. आणि आता आम्ही निघतोय. आता हे सगळे बसलेत गाडी तिथे, तर गाडी बसल्या आणि आता गाडीतून निघलो. लग्न चालू झालं आणि आम्ही अजून पोचलो नाही आहोत. लग्न इथे आहे आणि आम्ही चालत चाललोय. मंगलाष्टका चालू झालेत. गरमी होते आमच्या माझं असं सगळं मेकअप गेलं सगळं. आता आम्ही सगळं गाडीत जाऊन बसतो आमच्या AC लावून. अक्षरशः एवढा गरम कधी आयुष्यात झाला नव्हता मला. फोटोशूट चालले. दिस इज आर ग्रूम टू बी लवकरच. आणि ते काजू लागलेत, काजू इथे काजूचं झाड आहे. हा हो, किती मोठा काजू आहे हा. पूर्ण काजूचं झाड आहे ते. फुलांचे ब्लॉग करते मी. इथे बघा काजू, इथे इकडे. आणि रॅन्डम ठिकाणी, हा एकदम रॅन्डम ठिकाणी. इथे लग्न आहे, इथे शूट चाललंय आणि इथे काजूच्या झाडाखाली शूट चाललंय. वाव. झाडाखाली काजूच्या फेणीच्या फोटो काढतो आम्ही सगळ्यांचे. एक नंबर. इथे फोटोशूट चाललंय, फोटोग्राफर आणि इथे आर्टिस्ट स्ट्रगलर. आता काढा. एकदम 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 काम, एकदम जोमाचं काम करते मी, एकदम इम्पॉर्टंट काम करते मी, एकदम शूट करतो आहे आम्ही. शिडी शिडी हे बस शिडी. बेकार है भैया, मैं तो टूट गया. विशाल कसा करतो. बुटुल बिटुल नावली वा. मॅगी मॅगी झाला. अजून कोण राहिलंय. क्यों कर रहे हो फटे में टांग. हाँ फटे, व्हाट इज फटे. गोरा दिसतोय कसला. झुके रहना पड़ेगा मेरे आगे, क्योंकि मैं अपने में खुद हीरो हूँ. ज्यूस ना एकदम ज्यूस बघ गो. गोरा सगळं तुमची नजर मी काळा होतो. कुछ भी
हॅपी मॅरिड लाईफ. पैसे 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 हे कोणासाठी घेऊन आलेला गम बाय गम 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 अरेंज करा ना. माय गॉड. पण त्याला कळतंय बरोबर बरोबर मधलीच लाईन पुसली गेली. आपण सगळे नाही मॅगीच पुसला गेलाय. काय बोलतो पहिलं माझ्या ते नाही बा पुढे आले. हा हे आता इकडे तिकडे पाणी आलंय पण नायगरा फॉल होईल असा धबधबा मागायचे. आता वळ जरा वळ वळ ना माझा माझा तू दम बघतेस वळ कर ना. आपल्या 16,000 आहे रे वळ ना जरा. शेडेड शेडेड कुर्ता. यार अंडा कुठेतरी आहोत रे आपण. कसं म्हणता अरे तुझे पता है जो से हवा है ना हवा ये उड़ जाता है इसके जेब में 5-5 रुपए डालना पड़ता है खड़े रहते हैं. हमरे को बोल रहे हैं हमरे को दोन जीवाचे हमरे को इसका 2 मांडी मिला के मेरा 1 मांडी बनता है. चेंज केला इथे ही गाय आहे का बैल आहे याच्यावर बैल आहे बैल बैल आहे बैल आहे बैल आहे. भेटली इकडे नको भेटू समोर दिसतोय गाय पळवलाय तो बैल इथं 2 लाख अरे ऑलमोस्ट अर्धा बुके खाऊन टाकतो. मग गाय का बैल आहे. माझ्या मित्रांनी स्वतः जीवाची बाजी लावून त्या गायला पळवलं. कोणी पण गायचा नवरा आला आणि मग बढ्या बढ्या असं केलं त्यांनी. पळून गेला मग पळून गेला तो काय थांबलाच नाही. No civic sense. No civic sense. बढ्या पळाला माहिती. जसं रिंग काढायची तुला जसं मला आवडलंय. हे याच्यामध्येच वेगळं असतं का. इसको कुछ ना कुछ लगता है डोला देश पूरा. परत बोल. चला झूम झूम आउट झूम झूम आउट. अरे फायनली आम्ही लग्नावरून आलो आणि एकदम फ्रेश झालो. सगळे फ्रेश झाले तरी झोपलेत. खूप आता बोलतात ना एक्झॉस्ट झालं आम्ही इथल्या गरमीमुळे. ओढा म्हणजे ओढा अक्षरशः केस धुतले मी सेकंड टाईम आणि असं फ्रेश वगैरे होऊन आता अर्धे लोक चाललेत घरी कारण की त्यांचं ऑफिस वगैरे आहे. सो आता आम्ही त्यांना टाटा बाय बाय बोलतो आणि बघू आम्ही नेक्स्ट कुठे आहोत तिथे. ते लोक वाजवतात इथे वाजवतात हे लोक. सगळे बाय बाय बोलत आले सगळ्यांना. बसवाला थांबणार आहे खोल रे खोल रे खोल रे. अरे मारायला येतो आली खोल तिला ती येऊ दे. खुशबू किती आली. घे ना घे ना त्याला. बस पाय वरती करावं थोडंसं चप्पल बाहेर काढून. आमच्याकडे गरिबी आहे आमच्याकडे गरिबी थोडीशी. पायावर आली अरे माझ्या पायावर आली. एका रूम मध्ये छात्र थांबलेत. कशी बसली मग मी कशी बसू. बल्बसवर बसलाय ना. भाई लपडे नको बोलतो माझ्याकडे प्लॅन आहे. काय आपण असंच जाऊ. मी पण होतो. चल चल चल. असंच जावं लागेल. मला फोन काढावा लागता माझा बाकी काय नाही करत. चल चल तू येत असेल तर मी अशी एका बोचर लग्न व्हायला लागलेत. हा मग ते तुझे नाही झाले तुझंच नाही होते. सुरुवात कोणी केलेली आहे ते ना दीपाली त्याच्यानंतर स्वप्नील तिचं लग्न प्रशांत बाय डिफॉल्ट झालं तिचं. प्रशांत लक्षात ठेवा. आता पुढचा नंबर तूच लाव तूच लाव मग. प्लीज प्लीज हे बघ हर्षलची कंडिशन आहे गुबगुबीत पाहिजे त्याला. नको नको. ओके तुला कशी पाहिजे. त्याला कशी गुबगुबीत मुलगी पाहिजे. जिवंत मला मुलगी कशी पाहिजे. जिवंत पाहिजे केस कोळले पाहिजे. माझी काहीच अपेक्षा नाही बाबा. तिच्या असतील ना तिच्या असतील ना. खतरनाक भेटतात मग. माझी काही अपेक्षा नाही. तिच्या असेल ना पण ती कसं आता बघ ब्लॉग मध्ये टाकते मी. तू सांग अशी कोणती मुलगी ब्लॉग बघत असेल ना तर लगेच कॉल. हा तकदीर पे जो लिखा है वही मिलेगा. मांग के थोड़ी ना मिलता है कुछ.
बाबा जो तकदीर पहिली काय वही बोललास मिळतं. का कचरा करतोय तिथे आम्ही असं अवतारात आहे आणि तिथे वरात आले. तिथे वरात आले विशाल आणि विनेशा हे सगळे हाफ चड्डीतले हे सगळे माझे मित्र आहेत. मी त्याला काय बोलणार. हे सगळे गेलेत आणि मी एकदम असं टी शर्ट आणि मी पण एकदम शॉर्ट्समध्ये म्हणून मी जात नाही आहे. ते बाय बोलायला गेले. गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात? ॲक्च्युली हा नवीन ब्लॉगची सुरुवात होते आहे ना, पण काल रात्री आम्ही 3-4 वाजता बसलो त्याच्यामुळे मी काही शूट केलं नाही. मी तर झोपतच होते आणि आता आम्ही पुढे गावी आलो आहे कणकवलीला आणि इथून आम्ही परत इथून फिरणार वगैरे सगळे. सो तो ब्लॉग दुसरा असेल आणि हा होता विशालच्या लग्नाचा ब्लॉग. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते सांगा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि बाय बाय मंडळी, नेक्स्ट ब्लॉगमध्ये परत भेटू. बाय.